हे बघा मंडळी, आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा साऊथ इंडियन स्टाईल इडलीची. हो, बऱ्याचदा कमेंट येतात की आम्ही इडल्या बनवतो तर त्या व्यवस्थितपणे फुलत नाही, फुगत नाही. त्याचं जे बॅटर आहे ते व्यवस्थितपणे फर्मंट होत नाही. कारण आता पावसाळा सुरू आहे, बऱ्याचदा हिवाळ्यातही तसं होतं. उष्णता नसते, उबदार जागी ठेवलेलं नसतं. तरीसुद्धा कितीही थंड वातावरण असू दे, भरपूर मुसळधार पाऊस असू दे किंवा कडाक्याची थंडी असू दे, अगदी परफेक्ट पद्धतीने एक सोपी अशी साधी अशी ट्रिक वापरून तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये, तिन्ही ऋतूमध्ये परफेक्ट इडलीचं, अगदी मऊ लुसलुशीत इडलीचं जे बॅटर आहे ते बनवू शकता. त्याचाच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इडलीचं टेक्स्चर बघू शकता. आणि बऱ्याचदा एक कमेंट नेहमी असते की इडली आम्ही सकाळी बनवली तेव्हा तर मस्त मऊ लुसलुशीत असते, पण जसं जसं थोडासा वेळ जातो, तास 2 तासानंतर इडली थोडीशी कडक होते, चिवट होते आणि थोडीशी हार्ड लागते. तर दिवसभर इडल्या मऊ राहण्यासाठी, पांढरा शुभ्र येण्यासाठी आज आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा घालणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम उडपी स्टाईल सिक्रेट रेसिपी आज इडलीची तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत बघा, खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे डाळ तांदूळ भिजत घालायचे आहेत. तर आता सकाळची वेळ आहे, 11 ते 12च्या दरम्यान कधीसुद्धा डाळ तांदूळ भिजत घालायचे, म्हणजे संध्याकाळपर्यंत छान डाळ तांदूळ भिजले जातात. तर याची मापं घेण्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या. जास्त मेंबर असतील घरामध्ये तर ग्लास घ्या, मोठं असं पातेलं वापरू शकता. तर आता तांदूळ किती घ्यायचे, तर मी इथे ह्या वाटीने 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. खरं तर इडलीचा सॉफ्टनेस किंवा किती सॉफ्ट इडली होणार आहे हे डाळ तांदळावरतीच जास्त डिपेंड असतं. कारण जर डाळीचं प्रमाण जास्त झालं, तांदळाचं कमी झालं, तर मग आपली इडली तितकीशी छान सॉफ्ट होत नाही. तर आज मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही कुठले कुठले तांदूळ वापरू शकता तर तेही सांगते. कुठलाही जाड तांदूळ घ्यायचा, रेशनचा असेल तरी उत्तम, किंवा मग तुम्ही याच्याऐवजी मार्केटमध्ये खास इडली राईस मिळतो किंवा परिमल राईस डीमार्टमध्ये सुद्धा मिळतो, इडलीसाठी वापरला जातो, ते घेतला तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे 4 वाट्या तांदळासाठी घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ. फक्त अर्धी वाटी घालायची आहे आणि त्याच वाटीने सगळी मापं घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्याच वाटीने पाव वाटी घातलेला आहे साबुदाणा. आता तुम्ही म्हणाल इडलीमध्ये साबुदाणा कुठून आला, तर इडली दिवसभर सॉफ्ट राहण्यासाठी, आपण म्हटलं ना की इडली दुपारनंतर थोडीशी कडक होते, हार्ड होते, त्यासाठी आपण पाव वाटी म्हणजे 2 चमचे फक्त साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा घातल्यामुळे इडली पांढरी शुभ्र व्हायला सुद्धा मदत होते. त्यानंतर अजून जास्त इडली सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी पोहे. तर पोहे कोणते आहेत, आपण जे नाश्त्यासाठी रोज वापरतो तेच पोहे आहेत, जाडे पोहे. फक्त अर्धी वाटी घालायचे, खूप जास्त सोपं प्रमाण आहे. त्यानंतर इथे 1 पोहे खाण्याच्या चमच्याने घेतलेले आहे मेथी दाणे. आणि आता भरपूर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 ते 2 वेळेस आपण हे सगळं साहित्य वेगवेगळं सुद्धा भिजू घातलेलं नाही आहे, एकत्रच एकाच टोपामध्ये, पातेल्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे स्वच्छ धुवून आपल्याला भिजत घालायचं आहे. तर 2 वेळेस स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपण याला, आता 11:30 वाजलेले आहेत, तर संध्याकाळचे 7 ते 8 वाजेपर्यंत मी छान याला भिजवून घेणार आहे. तर याच्यावरती झाकण ठेवून आपण आता रात्री 8 वाजता भेटूया. तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत, बघू शकता मस्तपैकी 7 ते 8 तास जवळपास आपलं हे डाळ तांदूळ साबुदाणा पोहे भिजलेले आहेत. जितकं तुम्ही लवकर टाकाल तितकं संध्याकाळी लवकर, म्हणजे रात्री मिक्सर चालवायची गरज पडत नाही. तर जर 10ला जरी टाकलं तर मग संध्याकाळी 6पर्यंत तुम्ही मिक्सरला याला बारीक वाटू शकता. तर बघू शकता डाळ तांदूळ अशा पद्धतीने छान मस्तपैकी भिजलेले आहेत, सोक झालेले आहेत. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यावरती हे जे सगळं डाळ तांदळाचं मिश्रण आहे ते बारीक ग्राइंड करून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जवळपास 2 ते 3 वाट्या हे जे सगळं मिश्रण आहे किंवा डाळ तांदूळ आहे भिजलेली, ती याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे मिश्रण वाटताना पाणी कोणतं घालायचं, पाणी खूप कमी वापरायचं खरं तर. पण जे पाणी वापरणार आहात ते आपल्याला डाळ तांदळाच्या वरचं जे हे भिजवलेलं पाणी आहे ना, तेच याच्यामध्ये वापरायचं आहे. बघू शकता 1 पळीभर किंवा 1 चमचा असतो भाजीचा, तेवढंच घातलेलं आहे. यापेक्षा जास्त घालायचं नाही. कमी कमी पाण्यामध्येच आपल्याला छान घट्टसर असं, दाटसर पण एकदम स्मूथ, अजिबात त्याच्यामध्ये कण राहता कामा नये, एकदम स्मूथ जेवढं तुम्हाला फिरवता येईल तेवढं करून घ्यायचं आहे. हे पाणी घातल्यामुळे बॅटर लवकर फर्मेंट व्हायला मदत होते. आणि हो, जर मिक्सरचं भांडं गरम होत असेल तर हे मिश्रण ग्राइंड करताना याच्यामध्ये एखादा बर्फाचा कडा घातला तरीही चालेल, म्हणजे मिश्रण गरम होत नाही आणि आपल्या इडल्या छान जास्त सॉफ्ट होतात, जाळीदार होतात, कडक होत नाही. तर बऱ्याचदा मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम होतं आणि त्यामुळे सुद्धा इडली आपली कडक होते. तर ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर
त्यानंतर सगळी डाळ तांदूळ आपण अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून एकदम दाटसर पण एकदम स्मूथ असं बॅटर आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 8 ते 10 मिनटापर्यंत हाताने छान बोटांनी अशा पद्धतीने हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इडलीचं किंवा डोशाचं बॅटर फेटून घेतल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये हवा क्रिएट होते किंवा एरिएशन होतं आणि मग आपली जी इडली आहे एकदम जास्त सॉफ्ट व्हायला मदत होते. आपल्या गरम हाताची उष्णता याला लागल्यामुळे बॅटर छानपैकी फर्मंट व्हायला सुद्धा मदत होते. तर हे फेटून घेण्याचं जे काम आहे ते कंपल्सरी करायचं, स्किप करायचं नाही. अजून जास्त इडली सॉफ्ट होण्यासाठी याने मदत होते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जर एरवी नॉर्मल उन्हाळा असेल तर अशा पद्धतीने झाकण ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झाकून ठेवा, बॅटर छान मस्तपैकी फर्मंट होतं. पण आता पावसाळा सुरू आहे, थंडीचं वातावरण आहे, तर काय करायचं आहे, जे कुठलं झाकण तुम्ही या इडलीच्या भांड्यावरती झाकून ठेवणार आहात 2 मिनटांपर्यंत गॅसवरती अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे. जर कुकर असेल, कुकरचा झाकण घेतला तरी चालेल. फक्त 1 ते 1.5 मिनटं, जास्त गरम करायचं नाही. भांडं अशा पद्धतीने, माझं हे कढीचं भांडं आहे, वरतून त्याला छान पकडायला आहे, तर अशा पद्धतीने गरम करून घेणार आहोत. हलकंसं गरम झालं की आता हे जे झाकण आहे, गरम झालेलं झाकण, हे आपण इडलीच्या बॅटरवरती अशा पद्धतीने घट्ट बंद करून घेणार आहोत. किंवा मग मोठा स्टीलचा डबा असतो तो घेतला तरी चालेल. म्हणजे काय होतं, झाकण गरम असल्यामुळे आतमध्ये उष्णता किंवा ऊब तयार होते. आता थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे ऊब तयार होते आणि आपलं जे बॅटर आहे छानपैकी मस्त फर्मंट व्हायला मदत होते. तर ही ट्रिक वापरा. ह्याच्यामध्ये नेहमी खाली एखादं ताट किंवा भांडं ठेवायचं, म्हणजे जर खूप जास्त फर्मंट झालं तर बॅटर खाली पडत नाही, खाली सांडत नाही, भांड्याच्या बाहेर येत नाही. ही झाली पावसाळ्यातली ट्रिक. अजून जर थोडीशी थंडी असेल किंवा मग खूपच जास्त गारठा वाढलेला असेल पावसाळ्यामुळे, तर काय करायचं आहे, ह्याच्यावरती 1 ते 2 अशा पद्धतीने जाड असे नॅपकिन ठेवून द्यायचे, म्हणजे उष्णता मिळते आणि घरामध्ये उबदार जागेवरती हे भांडं ठेवून द्यायचं. अजून तिसरी टिप शेअर करते. कडाक्याच्या थंडीमध्ये मी ही तिसरी टिप जी आहे ती वापरते, तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. काय करायचं, एका भांड्यामध्ये गरम पाणी करायचं आहे. आता मी या खालच्या टोपामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी आहे. जितकं बॅटर आहे तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे, ते गरम करून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी हे इडलीच्या बॅटरचे जे भांडं आहे ते आपण याच्यामध्ये 10 मिनटासाठी ठेवून देऊया. गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने हे बॅटरचं भांडं ठेवल्यामुळे आतमध्ये भांड्यामध्ये उष्णता निर्माण होते, ऊब तयार होते आणि आपलं हे रात्रभर असं जे बॅटर आपण ठेवून देणार आहे त्यामध्ये अजून जास्त ऊब तयार झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर खूप जास्त छान पद्धतीने फर्मंट झालेलं असतं. अजूनही तुम्ही याच्यावरती नॅपकिन अशा पद्धतीने झाकून ठेवू शकता. तर ह्या एकतर नॅपकिनची टिप, दुसरी एकतर गॅसवरती झाकण गरम करायची टिप आणि तिसरी आहे गरम पाण्याची. यामधली कुठलीही एक वापरली तरीसुद्धा 100% हमखास तुमचं बॅटर दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचं दिसेल. तर आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मला नाश्ता बनवायचा आहे, इडल्या बनवायच्या आहेत, त्याचं बॅटर एकदा बघून घ्या. तर भांडं कधीही इडलीचं बॅटर ठेवताना किंवा स्टोअर करताना मोठं घ्यायचं, म्हणजे मग खाली आपलं बॅटर वाया जात नाही. बऱ्याचदा काय होतं, झाकण उघडलं की बॅटर बराबर खाली सांडतं. त्यासाठी मोठं भांडं सुरुवातीला वापरायचं किंवा खाली एखादं ताट ठेवायचं आहे. तर बघू शकता एकदम हलकं मस्तपैकी जाळीदार फेसाळलेलं आपलं हे इडलीचं फर्मेंटेड बॅटर इथे तयार आहे. ती मस्तपैकी छान हे आंबलेलं आहे, बघू शकता. आणि कुठल्याही ऋतूमध्ये, तुम्ही उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, कडाक्याची थंडी असू दे, कुठल्याही ऋतूमध्ये अशा पद्धतीने जर थोड्याशा टिप्सचा किंवा ट्रिक्सचा वापर केला तर मस्तपैकी इडली असू दे, डोसा असू दे, त्याचं बॅटर छानपैकी फर्मेंट करून तयार करू शकता. आणि एवढी गोष्ट जमली की मग इडल्या तुमच्या मस्तपैकी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि जाळीदार झाल्या म्हणून समजा. तर यातलं मी थोडंसं बॅटर बाजूला ठेवते, कारण मला अर्ध्याच बॅटरच्या इडल्या तयार करायच्या आहे. 3 ते 4 दिवस किंवा 6 ते 7 दिवससुद्धा तुम्ही ते जे बॅटर आहे फ्रीजमध्ये स्टोअर करून त्याच्या इडल्या, डोसा किंवा उत्तप्पा तयार करू शकता. आता हे जे उरलेलं बॅटर आहे भांड्यामधलं, त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेऊया. जर खूप जास्त घट्ट असेल बॅटर तर थोडंसं 2-3 चमचे पाणी घातलं तरी चालेल, पण मी पाणी घातलेलं नाही आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी मला इडलीसाठी व्यवस्थित वाटते आहे. आता आपण याच्या छान इडल्या तयार करून घेणार आहोत. तर इडलीचा जो मोल्ड आहे, साचा आहे, त्याला थोडंसं मी तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. खाली थोडंसं तेल लावलं तरीही चालेल, किंवा इडलीचं भांडं नसेल, मोल्ड नसेल तर मस्तपैकी छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या किंवा मग प्लेट्स घ्यायच्या आणि त्यामध्ये सुद्धा थोडंसं खाली तेल लावून हे इडलीचं बॅटर घातलं तरीसुद्धा विदाऊट मोल्ड किंवा साचा इडली पात्र तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा ह्या इडल्या तयार करू शकता. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साच्यामध्ये सुद्धा मी इथे अशा पद्धतीने इडलीचं बॅटर घालून घेते आहे. खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही, कारण मग इडली फुगायला जागा राहत नाही आणि मग बऱ्याचदा बॅटर जास्त झालं की मग इडल्या एकमेकांना चिकटून बसतात. त्यानंतर आपण इडली पात्रामध्ये आधीच 5 मिनिटांपूर्वी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये 2 चिंचेचे बोटूकसुद्धा घातलेले आहेत. इडलीचं भांडं पाण्यामुळे काळं पडत नाही.
आणि हो, इडल्या ठेवण्याच्या आधी आपलं इडली पात्रातलं पाणी मस्त छान खळखळून उकळलेलं असावं, ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण जर थंड पाणी असेल किंवा गरम कोमट असेल आणि त्यावरती आपण इडलीचे साचे किंवा इडलीचं भांडं अशा पद्धतीने ठेवलं आणि झाकण बंद केलं तरीसुद्धा इडल्या छान फुगत नाही. कारण त्याला जेवढी पाहिजे सुरुवातीला तेवढी उष्णता किंवा वाफ मिळत नाही. त्यामुळे खालचं पाणी उकळतं गरम असावं याचीसुद्धा इथे काळजी घ्यायची आहे. आणि हो, वरच्या भांड्यामध्ये अजिबात इडल्या ठेवायच्या नाही, म्हणजे तिथपर्यंत वाफ पोचत नाही. बऱ्याचदा वरच्या भांड्यातल्या इडल्या थोड्याशा कच्च्या राहतात. 12 ते 15 मिनटांपर्यंत किंवा 15 ते 20 मिनटं मॅक्सिमम याला लागतात. तर इथे जवळपास 15 मिनटं झालेली आहेत. मस्त छानपैकी मीडियम गॅसवरती आपण ह्या इडल्या वाफवून घेतलेल्या आहेत. 15 मिनटात छानपैकी अशा पद्धतीने इडली सॉफ्ट आपली इथे वाफवून तयार होते. तर याच्यामध्ये टूथपिक घालून बघितली, अजिबात बॅटर याला चिपकत नाही आहे. याचा अर्थ आपली इडली आतपर्यंत छान मस्तपैकी वाफवून तयार आहे. तर इडली पात्र खाली काढल्यानंतर 5 ते 7 मिनटं अशाच पद्धतीने ठेवू द्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याच्या ज्या इडल्या आहेत त्या अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने किंवा मग सुरीच्या चाकूच्या साह्याने काढून घ्यायच्या आहे. तर इडलीचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. खालची जाळी बघू शकता. अप्रतिम चवीच्या आपल्या ह्या इडल्या इथे तयार होतात. एकदम जास्त सॉफ्ट आहे, स्पॉन्जी आहे. बघू शकता किती जास्त सॉफ्ट याचं टेक्स्चर झालं आहे. आणि हे कशामुळे झालं आहे सांगू? 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी पोहे. हे जे प्रमाण आहे ना, एकदम डोक्यामध्ये तुम्ही फिट करून ठेवा किंवा किचनमध्ये लिहून ठेवलं तरीही चालेल. नेहमी इडली तयार करताना या प्रमाणात जर इडली डोसाचं बॅटर तयार केलं तर तांदूळ कुठलाही असू दे, मग कशाही तुम्ही कितीही घाई गडबडीत इडल्या केल्या तरीसुद्धा इतक्यात जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार, ही खात्री मी तुम्हाला देते. इडली इथे तुम्हाला तोडून दाखवते किती जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे. आपली जाळी बघू शकता. एकदम जाळीदार कापसासारखी पांढरी शुभ्र आणि मऊसूत आपली इथे लुसलुशीत अशी इडली तयार आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली किंवा मग डाळ तांदळाचं प्रमाण योग्य असेल किंवा मग कडाक्याच्या थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये इडलीचं बॅटर कसं आंबवायचं किंवा कसं फर्मंट करायचं, त्याच्यासाठीच्या ज्या मी ट्रिक्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, एक नाही तर 3 मी तुमच्यासोबत ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. त्यापैकी कुठलीही वापरा, 100% तुमचं बॅटर फर्मेंट होतं. तर त्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमच्यासुद्धा इडल्या एकदम सॉफ्ट होतील, स्पॉन्जी होतील आणि अगदी संध्याकाळपर्यंत जरी ठेवल्या तरीसुद्धा खरंच या इडल्या खूप जास्त सॉफ्ट राहतात, कारण आपण याच्यामध्ये साबुदाणा आणि पोहे घातलेले आहेत. तर अशा पद्धतीच्या या ज्या इडल्या आहेत बघू शकता. मी याला कितीही जोरात प्रेस करते तरीसुद्धा पहिला आकार घेत आहेत. याचा अर्थ आपली इडली खूप जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना मंडळी, तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. ज्यांना साऊथ इंडियन खायला आवडतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना मंडळी, तर खाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा यातली कुठली टिप तुम्हाला आवडली आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय, कुठल्या सिटीतून बघताय, कुठल्या गावामधून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.